तर मी एक क्लिअर करतोय, होय मी इलेक्शनसाठीच करतोय, पण मी चुकीचा काय करतोय पहिले ते सांगा. त्यांनी पण इथे यावं, हे का नाही, त्यांनी पण इथे यावं आणि त्यांनी पण आम्हाला पाठिंबा द्यावा, आमच्यासोबत बसावा, लढा लढावा आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता आपण शासनाची लढा द्यावा. आजपासून उपोषणाला बसले आपण इशारा दिला होता, परंतु हॉकरची सुद्धा ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांनी सांगितलं हे जे तुम्ही उपोषण करताय हे एक राजकीय स्टंटबाजी आहे, निवडणुकी तोंडाशी पाहत्या ठिकाणी आपण राजकीय पोळी शेकताय आणि मंत्री महोदयांचेच माणसं या ठिकाणी आंदोलन करता असा काही विविध आरोप ठेवण्यात आले. काय सांगाल? हे बघा, राजकीय माणसांनी काही केलं तर ते राजकारणासाठी करताय किंवा राजकीय स्टंटबाजी करताय, इलेक्शनसाठी करताय, हे आरोप होतच असतात. तर मी एक क्लिअर करतोय, होय मी इलेक्शनसाठीच करतोय, पण मी चुकीचा काय करतोय पहिले ते सांगा. आमचा जो हा लढा आहे फक्त व्यापारी बांधवांसाठी नाही तर पूर्ण भुसावळकरांसाठी आहे आणि तुम्हाला आम्ही शिफ्ट करतोय. आम्ही तुम्हाला इथून काढायला सांगत नाही आहे. तुमचा पण पोटपाणी आहे, आम्हाला पण समजतं. तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जे सुखसुविधा भेटणार आहे त्याच्यात तुमचा पण फायदा होणार आहे आणि मार्केटचा पण फायदा होणार आहे. राहिली गोष्ट मंत्री महोदयाची, आतापर्यंत जेवढी बी कारवाई झाली आहे ते मंत्री महोदयांच्या आशीर्वादानेच झाली आहे. पण आयुष्यामध्ये काही लढे आपल्याला स्वतः लढावे लागतात. प्रत्येक वेळी मी मंत्री साहेबालाच फोन करू की प्रत्येक वेळी कोणाला फोन करू हे मला काही पटत नाही. पण मग हा एवढी दिरंगाई काय यांना दिरंगाई होते पालिकेकडनं? मी सीओ साहेबांना वारंवार फोन करत होता. सीओ साहेब एकच म्हणत होते की पावसामुळे काम थांबलंय. तर मी सीओ साहेबांना स्पष्ट सांगू इच्छितो की हर पावसामध्ये मी ना अप्सरा चौकपासून तर वाल्मिक चौकपर्यंत आणि नूरसे मंदिरपासून तर संतोषी माता बँकपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता भर पावसात केला आहे. तर जर तुमच्याकडनं एवढा रस्ता होत नसेल, तुम्ही फक्त पावसाचाच पाहणा करत असाल, हे काही बरं नाही आहे. सूत्रांची माहिती IBNची अशी आहे की उद्यापासून त्यांचं सुद्धा या ठिकाणी अमर उपोषण सुरू होत आहे हॉकर्सवाल्यांचं, आणि त्यांची म्हणणं असं आहे की या ठिकाणी दिवाळीपर्यंत आम्हाला या ठिकाणी राहू द्या, त्यानंतर आम्ही पुढे जायला तयार आहेत, असं त्यांचं काही म्हणणं आहे. बघा, भारत हा रंगी देश आहे. याच्यामध्ये दिवाळी गेली की लगनसराई येणार आहे, लगनसराई गेली तर दुसरा काही त्योहार येणार आहे. मी एवढंच म्हणेन, दिवाळी फक्त हॉकर्स लोकांची नाही तर व्यापारी बांधवांची पण आहे. तुम्ही पण गुण्यागोविंदाने राहा, आम्ही पण गुण्यागोविंदाने राहू आणि सर्वांचा भला हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आता समजा काय मागणी घेऊन आपण अमर उपोषण सुरू केलेलं आहे शॉर्टकट? माझी एकच मागणी आहे की हॉकर्सना जी आम्ही जागा दिलेली आहे ती लवकरात लवकर त्यांना शिफ्ट करावा. दुसरी आमची काहीच मागणी नाही. आणखी एक मी सांगू इच्छितो की हा जो मी उपोषणात बसला आहे त्यांच्याच फायद्याचा आहे. मी त्यांना जाहीर आवाहन करतो की हॉकर्स जे बांधव आहे आमचे त्यांनी सुद्धा या उपोषणामध्ये बसून आम्हाला समर्थन करावं. तू त्या ठिकाणी अमर उपोषणाला बसलात का? सर्वप्रथम आज या उपोषणाला माझा पाठिंबा आहे आणि मी पण आज उपोषणाला बसलेलो आहोत. याचं मुख्य कारण हे की जितके व्यापारी आहे हे माझे मतदार आणि तो नगरसेवकच काय, तो लोकनेताच काय, तो प्रतिनिधी काय, जो आपल्या मतदारांना न्याय देण्याकरता जर आम्ही जर लढा देणार नाही तर माझं राजकारणामध्ये राहून काय फायदा आहे? ठीक आहे. जितके व्यापारी यांचा जो पोटापाण्याचा प्रश्न आहे, हॉकर झोनचा प्रश्न आहे, त्या हॉकर झोनच्या लोकांनी पण इथे येऊन बसले पाहिजे. आम्ही त्यांच्याकडे बसलो की त्यांना जी जागा दिलेली आहे ती व्यवस्थित मोजून वगैरे तिथं प्रॉपर्टीकरण करून त्यांना व्यवस्थित सुविधा त्यांना जे आहे त्या देऊन त्यांना इथं स्थलांतर करावं याच्याकडे बसलं आहे. याच्यामध्ये त्यांचा पण मुद्दा आहे. जसं निखिलांनी सांगितलं आता की त्यांनी पण खरंच त्यांनी पण इथे यावं, हे का नाही, त्यांनी पण इथे यावं आणि त्यांनी पण आम्हाला पाठिंबा द्यावा, आमच्यासोबत बसावा, लढा लढावा आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता आपण शासनाची लढा द्यावा. नगरपालिकेने जर सांगितलं की पावसाचा प्रश्न आहे, पाणी पुढे करू शकले, पण तेव्हा टेंडर तर करू शकले असते ना, टेंडर तर केले असते ना. म्हणजे आता ह्या पदाचा आता पितरपाठ आहे, आता 20 तारखेनंतर नवरात्र सुरू होईल, 20 तारखेनंतर परत मागेला गर्दी वाढून जाईल. मग अशा प्रकारे नवरात्र पण गणपती मग हा प्रश्न वाढतच जाईल. अशामुळे हा प्रश्न आतापर्यंत 10-15-20 वर्षापर्यंत वाढत गेलेला आहे. मुदत द्या. त्यांचा पण नेहमीचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे, त्यांना हक्क जागा मिळाले पाहिजे ही आमची मागणी त्यांच्याकरता पण. आणि माझ्या वाड्यातले जितके व्यापारी सर्व व्यापारी तर बसलेले, म्हणून मी माझ्या व्यापाऱ्यांकरता माझ्या मतदारांकरता मी तर बसलेलो आहे.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.